Okay, we can discuss one by one. That is, first is woke up early in the morning. मित्र हो, आपण सूर्य उदय होण्याच्या अगोदर दररोज उठलं पाहिजे, नाही का? कारण सकाळचं जे 5 ते साधारणतः 5:15 पर्यंत हा जो सव्वा तास किंवा दीड तास असतो, हा ब्रह्ममुहूर्ताचा वेळ असतो आणि त्यावेळेला परमेश्वर आपल्या उदंड हाताने आपल्या सर्व जीव प्राण्यांना किंवा आपल्या भक्तांना किंवा आपल्या लेकरांना आशीर्वाद देत असतो. म्हणजे हा अतिशय प्रिशियस टाईम असतो बघा. तुमचं माइंड पण म्हणजे उदाहरणार्थ सबकॉन्शियस माइंड. यू हॅव टू माइंड्स दॅट इज एक वन इज एक्सटर्नल माइंड अँड अनदर वन इज इंटरनल माइंड अँड दॅट इंटरनल माइंड also called as subconscious mind, and that time the subconscious mind is very active and powerful. म्हणजे सकाळच्या वेळेला तुमचं सबकॉन्शियस माइंड अतिशय पॉवरफुल किंवा म्हणजे असं उत्तेजित असतं, की कुठलीही गोष्ट तुम्ही जर त्यावेळेला म्हणजे वाचन केलं किंवा तुम्ही जे काही तुम्ही संकल्प केली, तर ते सगळे अंतर्मनात रुजतात आणि त्याप्रमाणे शरीर, मन आणि सगळे अवयव कार्यरत होऊन ती गोष्ट सक्सेस व्हायला मदत होते. म्हणून इट्स व्हेरी इम्पोर्टंट टाईम दॅट इज वोकिंग अप अर्ली इन द मॉर्निंग, स्पेशली इन ब्रह्ममुहूर्त. म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर आपण उठलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला पूर्ण ग्रहण होईल, आपली एकाग्रता वाढेल आणि आपण जे अभ्यास करूया, स्टडी करूया, ते सगळं आपल्याला पाठांतर होऊन जाईल. अगदी अंतर्मनात रुजेल आणि आपण कधीही लाईफ टाईममध्ये ते विसरणार नाही. ओके. सो टुडे वी विल take one promise for yourselves, that is to woke early in the morning. आपण प्रत्येकाने आज आपण एक असं वचन घेऊया की लवकर उठूया. ओके. आता नेक्स्ट दॅट इज ब्रश युअर टीथ ट्वाईस अ डे. म्हणजे तुमचे दात तुम्ही दिवसातून 2 वेळा घासायला हवेत. म्हणजे अर्ली इन द मॉर्निंग सकाळी उठल्या उठल्या अँड वेन यू आर गोइंग टू बेड, ज्यावेळेला तुम्ही झोपायला जाता किंवा झोपता, साधारणतः 11 वाजता असेल, 11:30 वाजता असेल, तर त्यावेळेला झोपताना सुद्धा आपण दात आपले घासायला हवेत, जेणेकरून आपण दिवसभर जे अन्न खाल्लेलं आहे त्याचे कण वगैरे जे साठले असतील ते सगळं निघतील आणि आपलं आरोग्य हेल्दी, आपले दात हेल्दी